मी यांचा नवरा जयेश चौधरी, ओमचा भाऊ धाकटा, तो मोठा मी. यांना काळजी कशाची वाटत होती? कशात अडकला होतात तुम्ही? ते शेतात बांधून घातलं होतं ना. अरे काय बोलतोयस तू? कामात बांधून घेतलं होतं यांनी स्वतःला. म्हणजे काय की धनाचे भाऊ जे आहेत ना ते पण त्यांच्या बरोबर शेतामध्ये काम करतात आणि ते कामावर वेळेवर येत नाहीत ना, म्हणून असा गमतीत चेष्टेत म्हणतो तो. अरे त्याला काळजी वाटली, भाऊ वेळेवर नाही पोहोचला तर हा येऊ शकला नसता ना इकडे. ते शेती म्हणलं की खूप काम करावं लागतं ना, बांधूनच घ्यावं लागतं ना. आता इतकं काम, दिवस रात्र नुसतं काम. आता ऊस काढला ना, सीताफळ पण लावलंय. ती वायव्य दिशेला लावलीत, नैऋत्य दिशेला ऊस लावलाय. म्हणजे आता काय ते, अहो जमीन एवढी आहे आणि इतकं काम करावं लागतं, म्हणजे फार मोठी जमीन आहे. वडिलांना मी सांगितलं होतं, अहो एवढी जमीन घेऊ नका, कशी काय सांभाळता येणार एकदम, असं आल्या आल्या एकदम नाही सांभाळता येत ना रणजित भाऊ. हो म्हणजे कसं आहे की खूप शेती आहे ना आमची, म्हणजे या डोंगरापासून तर त्या डोंगरापर्यंत कुठं नजर फिरवू ना तेवढी सगळी शेती आमचीच आहे. म्हणजे मग कुठं काय लावलंय, कुठं काय लावलंय. हे आपण नंतर सांगूया, त्यांना उशीर होईल नाही का? काय ईशा? मी काय म्हणते, पुढच्या गप्पा आपण सगळेजण शेतावर जाऊनच मारूया एकदा. हा हो हो या तुम्ही हुरडा खायला या. आता निघू दे, आई आणि काकूला सासवडला पोहोचायचं ना, उशीर होईल त्यांना. हो बरं झालं ना, जयेशची पण भेट झाली तुमची. हो ना. मी फोन करते. सावकाश जा. हा? या भेटूया. तुम्ही या पण नक्की. हो तुम्ही पण या शेतात. आहे ना गाडी आहे ना? हो काही काळजी करू. बरोबर जपू ना. हो हो बरं. बरोबर ईशाची काळजी करू नका. अरे जयेश, जमलं रे, जमलं रे, जमलं. कसा आहेस तू? खूप छान, खूप छान. पोरी, जमलं रे, जमलं यांचं. फार नाही ना मी बोललो असं चुकीचं. बस बस पायाला लागले, पायाला हातलं नको. पाणी पिऊ का? पाणी घे. मलम वगैरे आणू का काही? नाही नाही. अरे जयेश, आम्ही किती काळजीत होतो, तू कसा आला सुटून? अरे ते धनाचा भाऊ आला होता म्हणे, तुला त्यांनी बांधून ठेवला होता शेतात. फार त्रास झाला का रे? अहो आता काय सांगायचं मला, ते फार मोठे, पण ते जाऊ दे. आज आनंदाचा दिवस आहे ना. आता ओम भाऊंचं आणि ईशाताईंचं जमलं, आपल्याला किती आनंद होते म्हणून सांगू ना. घराला असं लाइटिंग करावं असं वाटतं मला, सांगतो खरंच. पण दादानं नीट सोडलं ना हो तुम्हाला. आता हिचा दादा कशाला सोडतोय मला, बांधून घातलं होतं शेतात मला. पण इथनं तो जसा गेला, मला वाटलं नीट सोडलं असेल तुम्हाला. अगं तो कशाला सोडेल मला? नाही, मी सांगितलं ना त्याला की मी प्रेग्नंट आहे म्हणून. काय? आता नाही, तेव्हा होते. काय म्हणजे? ईशा वहिनी सांगा ना तुम्हीच. खोटं सांगितलं. ही प्रेग्नंट आहे असं आम्ही खोटं सांगितलं. अहो काय करणार मग, तो ह्यांचा भाऊ अचानक गुंडच घेऊन आला आणि असं काहीतरी सांगितलं नसतं ना तर त्या दिवशी आम्हाला जीवेच मारलं असतं त्याने. भारी आहे. म्हणून मला वाटलं की त्यानं सोडलं असेल तुम्हाला नीट. असं झालोय? नाही पण मला ते माहित नव्हतं ना. मी तिथे शेतात बांधून घातलेलं, मग काय करावं, कसं सुटावं कळलं. शेवटी असं दातानं दोऱ्या अशा तोडल्या आणि पळवलं तिथनं पत्र्यावर ओढून, तेव्हाच लागलं मला. दात पण दुखतात माझे अजून, काय करणार. विचारा. जयेश, धनाच्या भावाने जास्त काही त्रास दिला नाही ना? चाने जाऊन बुकलून येतो त्याला. आता जाऊ दे ना, आलो ना मी परत आता. चला, जयेश सुखरूपाला देवच पावलाय. हा पण तुम्ही कशा काय इथे आता? मी विचार, तुझ्या धाकट्या भावाला विचार कशी आले मी. काय ओंबू? अरे काय झालं माहितीये का, ईशाचं आणि माझं ब्रेकअप झाल्यानंतर तीही विचित्र वागत होती तिच्या घरी, तिच्या म्हणजे सासवडच्या घरी, आणि मीही विचित्र वागत होतो. पण ईशाने त्यांच्या घरच्यांना सगळं खरं सांगितलंच नव्हतं. मग काही दिवसानंतर आमचं आता जुळलं.
पण मधल्या काळात काय झालं हे त्यांच्यापर्यंत पोचलंच नव्हतं. त्या खूप अस्वस्थ झाल्या होत्या आणि एक दिवस अचानक ईशाची आई तिच्या वहिनीबरोबर इकडे आली. मग काय, आजीनी सगळं खरं खरं सांगून टाकलं. माझ्या आईबाबांचा डिवोर्स झालाय, इथे सगळी मानलेली नाती आहेत आणि इथे आता कोणीच राहत नाही. मग काय, तिची आई आणखीन अस्वस्थ झाली, ती घरी गेली आणि आमचं लग्न जवळजवळ मोडलंच होतं. ते सावरण्यासाठी मग काय तर ईशाबाई खोटं बोलायला लागल्या. तर काय तर आजींना डिमेन्शिया झालाय आणि आजी त्या आजाराच्या भरात हे सगळं बोलताय आणि म्हणून हे पुन्हा महाभारत सुरू झालंय. आता हे कुठपर्यंत चालणार आहे? अच्छा, म्हणून सगळं पुन्हा चाललं. हा, कसला घाबरलं त्यांच्या समोर मी. काय सुचच ना. कसं बसं समजावलंय आता. म्हटलं जा आता परत. मला कोर्टात काम आहे तेव्हा कुठे सासवडला गेले आहेत. हे पण त्या ओके होत्या ना? आई तरी ओके वाटली. इनफॅक्ट तुम्ही सगळे तिला खूप आवडलात. पण उमा काकूचं काही सांगता येत नाही. तिला यातलं काही पटलंय असं मला वाटत नाहीये. हो, नाही अगं, असतो एकेकाचा स्वभाव खोचक आणि भोचक, नाही का? हो, मला विचारत होत्या की फॅमिली फोटो कुठं आहे. मला तो काही सांगताच आलं नाही. मग ईशा वहिनी आल्या पळत धावत माझ्यासाठी. हो, आणि त्याच्यावर मी म्हटलं रंगकाम काढलं मध्यंतरी, तेव्हा सगळ्या फ्रेम्स दुरुस्तीला दिल्यात. अरे ओम बाबा, एकदा एक फॅमिली फोटो काढून घेऊया, म्हणजे परत परत ती गडबड व्हायला नको. खरंच करेक्ट आहे. पण तू ओव्हर ऍक्टिंग करू नको त्या फोटोत सुद्धा. हो काका, बस ना आता. आता नाटक संपलं. हा, आता निघायची वेळ झाली. चला 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 चला, युअर टाइम स्टार्ट्स नाव. चला. तू काय मला म्हणालीस? बरं ठीक आहे, मी उद्याच एका फोटोग्राफरला बोलवतो आणि आपला फॅमिली फोटोग्राफ काढूयात. हा, अहो पण उपयोग काय? त्यात दत्ताराम भाऊ नसणार. आमच्या घरचे परत विचारणारच ना ओमचे बाबा कुठे आहेत. दत्ताराम भाऊनीच फोटो काढला म्हणून सांगायचं, त्यात काय? नाही नाही, पण ईशाच्या उमा काकूला पटेल का? ती विचारेल याच्यात तुझे बाबा कुठे आहेत. अरे हो, ठीक आहे, आपण एक सिनेमाच काढून टाकूया मस्त. ओम्याच्या लग्नात उमाक्काचा गोंधळ. नाही आवडला? मोठे बाबा, आम्ही ओमकडे जाऊन आलो तुम्ही सांगितल्याप्रमाणे. अरे आलास? या बसा बसा. हे बघा, मी इतके छान कपडे घालून तयार झालो तुम्ही येणार म्हणून. मला अतिशय उत्सुकता आहे तुमच्याकडून ऐकायची काय झालं ते. सुरू करेंगे? चल करा सुरू. नाही नाही नाही, पटलेलं नाही. काय बरोबर नाही. माणसं अतिशय चांगले आहेत मोठे बाबा. माणसं मला आवडली मोठे बाबा. मला माणसं आवडली. मला अजिबात नाही आवडली. बर, फारच मेजर ड्रामा दिसतोय काहीतरी. एकेकीने बोलला तर मला कळेल. मी सांगू का मोठे बाबा? बोल. अतिशय सुंदर घर आहे मोठे बाबा त्यांचं. माणसं अतिशय चांगली आहेत. खूपच छान लोक आहेत. म्हणजे आम्हाला वडील नाही भेटले, पण आजी आजोबा आई काका बहीण नाही भेटली, कुठेतरी बाहेर गेली होती ती. पण मला तरी ती माणसं सगळी खूप आवडली. म्हणजे आपल्या ईशाला कसं घर हवं ना, भरलेलं अगदी मोकळं वातावरण आपल्या घरासारखं, तसं वाटलं मला. अगदी मला खूप आवडलं. ईशासाठी मला हे स्थळ आवडलंच. मुळे ही माणसंही खूप आवडली, घर आवडलं, सगळं आवडलं. छान. म्हणजे तुझ्या लेखीत तुला काही प्रॉब्लेम वाटला नाही? नाही. काय उमा, तुला काय वाटतं? मोठे बाबा, अलका उतावळी झाली हा, आणि ईशाचं मन राखताना तिला समोरचं दुसरं काहीच कसं दिसत नाहीये, ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय. काय मला विचाराल तर हे काही खरं नाहीये. मला काय समोरचं दिसत नाहीये मोठे बाबा. मला ही माणसं आवडली आहे आणि उतावळी मी नाही, ही झाली. मी कशा करता उतावळी हो? एक मिनिट, मी सांगते ना तुला. तुझं ते युएस चाललंय ना, त्या मुलीच्या मनामध्ये काय जाणून घ्यायची इच्छाच नाही. अगं पण मुलीच्या मनात जरी काही असलं तरी तिने काय निवडलं ते आपण बघायला नको. ती काही म्हणाली हो म्हणायचं. समोर मोठा खड्डा दिसत असताना तुला मोठा खड्डा तुला दिसतोय नाही, कारण तुला तुझं म्हणणं खरं करून घ्यायचंय ना. माझं कशा करता मी खरं करून घेईन? काय म्हणजे? एक मिनिट, माझ्या मुलीचं ही कळतंय ना मला.
सॉरी सॉरी मोठे बाबा. नाही कशा करता सॉरी. तुझीच मुलगी आहे ना, मला काही नाही बोलायचं. सॉरी म्हटलंय ना मी. आता आपण बेसिक गोष्टींपासून सुरुवात करूया. म्हणजे घरातल्या बाईला स्वयंपाकघरातल्या वस्तूंबद्दल माहित नाही असं होईल का कधी? त्याने सांगितलं होतं मोठे बाबा, आत्ताच पेस्ट कंट्रोल करून घेतलंय मला. हे असं ठरवून उत्तर कसं येईल नेहमी? मला काय म्हणायचंय की ती लोक म्हणजे त्यांची घरातली कामं, त्यांचं बोलणं, हे सगळं करताना कुठेही कॉन्फिडन्स दिसत नाही. सारखं चाचपडत, सारवासारव करत, म्हणजे असं त्यांचं सगळं होतं. नाही नाही मोठे बाबा, ती सगळी माणसं हसतमुख होती. ती हसतमुख नव्हती, तो नर्वसनेस होता. म्हणजे मोठे बाबा, मी कॉलेजमध्ये मुलांची वायवा घेते ना, तेव्हा ती कशी हलतात. तुला बघूनच घाबरत असतील ते. सॉरी, मला बघून वगैरे नाही घाबरत ती. त्यांची तयारी झालेली नसते आणि ते कच्चे असतात म्हणून ते घाबरतात. तसे हे कच्चे आहेत. म्हणजे कुठलाही प्रश्न विचारला ना की दुसऱ्याकडे बघायचं की आता काय उत्तर देऊ, आणि कोणाच्याही लक्षात येत होते. असं काही नव्हतं मोठे बाबा, असं काही नाही. आणि 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 मोठे बाबा, त्या घरात एकही फॅमिली फोटोग्राफ नव्हता. दुरुस्तीला गेल्या होत्या फ्रेम्स सगळ्या, सांगितलं ईशानी. सगळ्या एकदम गेल्या हो. आणि नेमकं मी विचारल्यावरच कशा गेल्या. आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगते, त्या फ्रेम्स कुठे गेल्या, काय गेल्या, हे सगळं आपल्या ईशाला माहिती. त्या घरच्या माणसाला नाही माहित, पण कुठलाही प्रश्न विचारला ना तर ईशाला उत्तर माहित. म्हणजे तिची तेवढी इन्व्हॉल्वमेंट आहे ना त्या घरामध्ये. आपलं घर समजते ती. आता हेही चुकतंय तिचं म्हणजे. आणि सगळ्यात हाईट म्हणजे ओमचा सख्खा मोठा भाऊ जयेश. इतका साधा मुलगा आहे तो, अगदी साधा. इतका साधा की आल्या आल्या गावरान भाषेत बोलायला लागला. आता हा ओम वकील, एवढा फ्लुएंटली बोलणारा, मग त्याचा सख्खा मोठा भाऊ अशा गावरान भाषेत कशाला बोलेल तुम्ही सांगा ना मला. आई वडिलांनी शिकवलं नाही त्याला, की संस्कार नाही केले त्याच्यावर? काय मोठे बाबा, आता हिला पण असं असू शकतं ना मोठे बाबा. आता असू शकतं म्हणजे काय, मग काही असू शकतं ना. हा, काही असूही शकतं, काही नसूही शकतं, हो की नाही? म्हणजे आता हे चंद्रतारे असे असू शकतात, तसे नसू शकतात, काही असू शकतं ना. ही काही बोलते. अच्छा, म्हणजे आता माझ्या बोलण्याचा सुद्धा त्रास होतोय. हे बघा, तुम्ही असं करा की तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला त्या घरात तुमची मुलगी द्यायची, तुम्ही जरूर द्या, पण मला हे कशात धरूच नका तुम्ही. तरी म्हटलं हे वाक्य कसं नाही आलं तुझं अजून? काहीही हिच्याशी डिस्कस करायचं म्हटलं ना मोठे बाबा, की हिची सगळी इन्व्हॉल्वमेंट ती काढून घेते. मला काही विचारू नका, मी चालले आता, मला काही सांगू नका. काय हे उमा, अलका, हे काय? माझी मुलगी, तुझा मुलगा, कुठून आली ही भाषा? आपण सगळे राहतो ना इथं. आता उद्या समजा मला काही झालं, मोठे बाबा, तर मोठे बाबा काही माझ्या इतक्या जवळचे नाही म्हणून मला सोडून जाणार का तुम्ही? हे बघ, एक लक्षात घ्या, ईशा तुमच्या दोघींची मुलगी आहे. आणि म्हणजे एक लक्षात येते का, तुम्हाला दोघींना तिच्याबद्दल तेवढीच काळजी वाटते, आणि म्हणून तुमचं हे भांडण चाललंय ना, ते ईशाच्या प्रेमापोटी चाललंय. आता तुमची मतं भिन्न आहेत, उत्तम गोष्ट आहे, पण मतं भिन्न आहेत म्हणून एकमेकींचा तिटकारा करायचा नाही नाही, तिटकारा नाही मोठे बाबा. व भिन्न मतं असणं हे निरोगी कुटुंबाचं लक्षण आहे. सगळ्यांची मतं वेगवेगळी असली ना, तर मग कुठला निर्णय योग्य आहे हे ठरवायला सोपं नाही का जात. हा, मीही ईशाशी एकदा बोलतो, म्हणजे माझं एक मत तयार होईल. हा, चला मग जाऊ बाई जोरात. सॉरी हो. चला, मी बोलतो ईशाशी, मग पुढचा निर्णय घेऊ. हा, सगळे एकत्र खूप छान दिसत आहेत ना.
आता मला काय आठवलं माहितीये, मागे एकदा आपण सगळे जेवायच्या आधी असे हात हातात घेऊन बसलो होतो ना एकत्र. कमाल आहे. अगं माझ्याही मनात तोच विचार आला आता. आपलं दोघांचंही खरंच सेम आहे यार. अरे वा. पण तुम्ही खरंच असं करता ना, म्हणजे हातात हात घेऊन बसायचं वगैरे, किती छान आहे. अरे का हसताय सगळे, मला सांगा ना, मी तुमच्याच पार्टीत आहे ना आता. नाही बेटा, असं आम्ही काहीही करत नव्हतो. अगं इथे प्रत्येकाच्या जेवायच्या वेळा इतक्या वेगळ्या होत्या. ते फक्त तुझ्या समोरच. मग ती आयडिया होती कोणाची मुळात? मधुची. ती आमची ओपनिंग बॅट्समन आहे. हो म्हणजे असं एवढं इन्स्टंट बाकी कोणाला सुचूच शकत नाही. अरे पण किती छान आहे, आपण करत जाऊया ना खरंच नेहमी असं. करत जाऊ ना. तू आधी आमच्या मुलाशी लग्न कर, मग सगळं करू आपण. वा, ईशाताईने आज लाजण्याचा कोटा पूर्ण केला. नाही तर सगळं लाजण्याचं आमच्या इकडे असतं ना सगळं. धना कशी लाजते, किलो किलोने. पण ते तर माप आहे ना. तिला सगळंच माप आहे. काय नाही, हो बेटा, मापच आहे. काय रे काकी, आता कोणाला फोन लावतोयस? अरे मधूची खूप आठवण येते, तिला फोन लावतोय. हॅलो. काय मध्ये कशी आहेस? मस्त. झाली का ऑडिशन? स्पीकर फोन वर. म्हणजे असं वाटतंय तरी चांगली झाली आहे. आता बघूयात काय म्हणतात ते. सगळे बोलतोय. मधू, ईशा बोलतेय. हाय ईशा ताई, कशी आहेस तू? कधी येणार आहेस परत? मी आता लवकर येणार यार. आता इथे बघते काय होतं ते आणि त्यानुसार ठरवते. जाम आठवण येते यार तुमची. कधी एकदा तिथे येते असं झालंय. खरंच ये, नुसतं बोलू नकोस. गाडी पाठवू का मुंबईला? नको, येते मी. गाडी वगैरे काय. बरं, मी शोभना बोलतेय. तुझी तब्येत कशी आहे बेटा? शोभना मावशी अक्का, कशी आहेस तू? हा, आणि मला मावशी म्हणू नकोस, आई म्हण. आई अजून चालू आहे बरं का आपलं महाभारत. हो मला माहितीये. मी आता येणार आहे लवकर. आपण जाम धमाल करू. हा तुला सांगू, मला ना ओम दादाच्या बहिणीचं कॅरेक्टर करायला जाम आवडतं. काय नालायक आहे. आणि आता ईशा पण आपल्याबरोबर काम करणार आहे. मला आत बहुतेक बोलवतायत, मी बघते काय म्हणतात ते. हा बघू, बहुतेक काम झालेलं असेल. बाय बाय बाय, ठेवते, नंतर करते फोन. हा हा बरं बरं, ऑल द बेस्ट. हो थँक्यू. आता ठेवा फोन. बाय. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. कट झाला? नाही नाही, ती गेली तिकडे. हा, मी कट केला. जयेश, अजून एक आईस्क्रीम? हा चालेल ना, चालेल चालेल चालेल. हे तुम्ही दोघांनी बघा. चालेल चालेल, द्या, 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 द्या. मोठे बाबा. हे मोठे बाबा म्हणजे सुप्रीम कोर्ट यांच्या. हा मोठे बाबा बोला. ईशा, मला भेटायला उद्या ताबडतोब सासवडला ये. मला तुझ्याशी बोलायचंय, गरजेचं आहे. हो मी येणारच आहे. काय म्हणाले? काय नाही, कट झाला. कट झाला नाही, हे ना माझ्या मते नेहमीच आहे. छान दिसतंय ना घर. ईशा, आपण ना इथे आणखीन झाडं लावूया आणि प्रत्येक झाडाला ना एक नाव देऊया. हे काकेचं झाड, हे धनाचं झाड. ती झाडं खूप उंच वाढतील आणि आपल्याला आयुष्यभर सावली देतील. बरं ऐक ना, तू आज तरी फोन घेणार आहेस का नवा? आज घेतला नाही सर आपल्याला बोलता येणार नाहीये रात्री. तुझ्या लक्षात आहे ना? काय ना, माझ्या आवडीचं
मला हवं ते मॉडेल पटकन मिळत नाही ना बाजारात, म्हणून वेळ लागतो. हो का? नाहीच मिळणार. इट इज रेअर, अनयुज्युअल. अरे कधी घेतला? काय ना, माझं मॉडेल कितीही अनयुज्युअल आणि रेअर असतं ना तरी मला ते मिळतं. काय झालं?